कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी दीपक जाधव यांनी जिंकली बावनवीर ग्रामस्थांची मने। नव्याने रुजू झालेल्या ग्रामविकास अधिकारी तथा ग्रामसेवक दीपक जाधव यांनी आपल्या तत्पर आणि लोकविमुख कामकाजामुळे अल्पावधीत बावनवीर ग्रामस्थांची मने जिंकली आहेत। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्राप्त होताच ग्रामविकास अधिकारी दीपक जाधव यांनी कोणताही विलंब न लावता संपूर्ण गावात पायदळ फिरून परिस्थितीची पाहणी केली। गावातील सकल भाग, नाले, रस्ते तसेच संभाव्य धोकादायक ठिकाणांचा आढावा घेत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। जाधव यांच्या या तत्परतेमुळे गावातील तरुण, ज्येष्ठ नागरिकांनी, सर्वसामान्य ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले। त्यांच्या लोकभिमुख कार्यपद्धतीची सध्या संपूर्ण बावनवीर गावात चर्चा होत असून ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे। मुसळधार पावसाने रायतली, वरठा, पाडा येथील मोरीसह रस्ता वाहून गेला। ग्रामस्थांचे हाल, सरपंचांकडून लवकरच दुरुस्तीचे आश्वासन। डहाणू, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका ग्रामीण भागाला बसत असून ग्रुप ग्रामपंचायत रायतली अंतर्गत येणारा वरठापाडा येथील मुख्य रस्ता आणि त्यावरील मोरी अतिवृष्टीमुळे वाहून गेली आहे। त्यामुळेच या भागातील वाहतूक विस्कळीत झाली असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। मुसळधार पावसाच्या तीव्र प्रवाहामुळे रस्त्यावरील खड्डी, माती आणि मोरीचा मोठा भाग वाहून गेला। परिणामी रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून संपूर्ण रस्ता खचला आहे। या मार्गावरून वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून पायी प्रवास करणेही धोकादायक बनले आहे। त्यामुळेच वरठापाडा येथील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे। या समस्येबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार करत तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे। यावर सरपंचांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की रस्ता आणि मोरीची दुरुस्ती करण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे। मात्र सतत सुरू असलेल्या पावसामुळे आणि चिखलमय परिस्थितीमुळे JCB सह यंत्रसामग्री घटनास्थळी पोहोचविणे सध्या शक्य होत नाही। पावसाचा जोर कमी होताच आणि परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर युद्ध पातळीवर दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील असे आश्वासन सरपंचांनी दिले आहे। दरम्यान पाऊस सुरू असतानाच नागरिकांना ये-जा करता यावी यासाठी प्रशासनाने तत्परता स्वरूपात पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी वरठापाडा येथील ग्रामस्थांनी केली आहे। वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर, प्रमुख मार्ग बंद, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। वर्धा गेल्या 2 दिवसापासून वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे। सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गावर पाणी साचल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। त्यामुळे नागरिकांना मोठे गैरसोयीचा सामना करावा लागला। दरम्यान अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरल्याने उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतित असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे। सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आश्वासन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे। अमानी येथील 29 वर्षीय तरुणाचा मृतदेह वाकळवाडी शिवारात संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। मालेगाव तालुक्यातील अमानी येथील रहिवासी सुरेश राजाराम झळके वय 29 वर्ष हे सासूरवाडी असलेल्या वाकळवाडी येथे आले असताना त्यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी शेती शिवारात संशयास्पद अवस्थेत आढळून आला। घटनेची माहिती मिळताच मेडशी पोलीस चौकशी हेड कॉन्स्टेबल निवेदन इंगळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपविभागीय अधिकारी पवार आणि पोलीस निरीक्षक राजेश खंडे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या। पोलिसांनी संशयाच्या आधारे तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे। या प्रकरणाचा सखोल तपास मालेगाव पोलीस करत आहेत। दरम्यान सुरेश झळके यांच्या पश्चात पत्नी, 2 वर्षाचा मुलगा आणि 5 वर्षाची मुलगी असा परिवार आहे। कुटुंबातील एकमेव कर्ता व्यक्तीचा निधनामुळे अमानी गावावर शोककळा पसरली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पारोळा, तरवाडे, कसगाव मार्गावरील मुंदाणे गावाजवळील पूल तुटल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। या मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांनी कृपया पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच अनावश्यक प्रवास टाळावा व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे।